राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आतमध्ये झोपले होते, त्यानंतर दरवाजाचा आवाज झाला तर दोघ जण आतमध्ये आले। मला वाटलं माझी मम्मी। मी पाहिलं तर मुलगा दिसला, तर मी म्हटलं कोण आहे तुम्ही? ते म्हणले आम्ही इथलेच आहे, काही ओरडू नको, काही बोलू नको, शांत राहा। मला घाबरवण्याचा प्रयत्न केला, हातातली ती वस्तू दाखवून। काय वस्तू होती? ते कपाट खोलण्याची इस्को चावी होती मोठी। तर मग म्हटलं ठीक आहे। त्यानंतर त्यांनी एक जण ह्या रूममध्ये गेला, एक जण त्या रूममध्ये शोधायला लागले। विचारलं सामान कुठे, पैसे कुठे, दागिने कुठे? मी म्हटलं घरात काही नाही। त्यानंतर मग ते सगळं घेतलं, जेवढं भेटलं तेवढं, आणि गेले। मग दरवाजा माझा बंद करून गेले। बंद म्हणजे बाहेरून कडी लावली? बाहेरून कडी लावली आणि निघून गेले। किती वाजता घटना घडली ही नेमकी? 1:25 काय गाडी वगैरे होती का त्यांच्याकडे? गाडी होती त्यांच्याकडे, 3 जण होते। एक जण बाहेर थांबला होता आणि 2 आतमध्ये होते। घराचा दरवाजा लावला, मग तू कशी बाहेर आली? काय नाही, त्यांनी ओढून घेतला दरवाजा आणि त्यानंतर ते निघून गेले। तर मी खिडकी उघडली, पप्पांनी त्यांना आवाज दिला आत्याला, तर आत्याने पाहिले त्यांना बाईकवर जाताना 3 जणांना। त्यानंतर पप्पा आले, मग मी बाहेर पडले। साधारण काय वयाचे असतील ते? एक 18-19 वर्षाचा असेल किंवा कमी पण असेल एक जण, आणि एक जण 25 वर्षाचा असेल। 3 जण होते। मग तुम्ही घाबरले होते का? नाही, मी त्या टायमिंगला नव्हते घाबरले। त्याच्यानंतर घाबरले। ते ज्यावेळी उचकापाचक करत होते तेव्हा तुम्ही कुठे होते? मग मी बेडवर बसलेली होते। मग बागामध्ये होतो, बाहेरून दरवाजा त्यांनी लॉक करून ते पळाले। मग ते मुलीने मला खिडकीतून आवाज दिला का पप्पा, तर मग असा आवाज थोडासा घाबरल्यासारखा आल्यावर मी म्हटलं काहीतरी डाऊट आला, मी पळत आलो तर माझ्यासोबत एक जण होता आमचा कामावाला, आम्ही दोघं पळत आलो। तर मग मी म्हटलं हे पायीच पळालेत का काय, आम्हाला काही लक्षात नाही आलं मोटरसायकलवर आहे का काय ते। आम्ही खाली दाब्याच्या बाजूला पळालो, मधून इकडं बाजरी बिजरी बघत, मग तिकडून असा 2-3 जण आम्ही आलो तिकडून। मग ते बाहेरचा दरवाजा उघडून हे केलं, तर मुलीला जे ती घाबरली अवस्थेत तिने सामान विमान त्यांनी उचकापाचक करून काही सोन्यानं घेऊन गेले, पळाली। मग आता काय काय चोरी झाली तुमच्या घरातून? आता एक अंगठी, एक हार, आणि मी 5,000 रुपये काढले होते ते कामावाल्यांना द्यायला, ते वरच्यावर होते ते घेऊन गेले। काय नाव तुमचं पूर्ण? संभाजी शिवाजी काळे। आणि तुमच्या मुलीचं? करिश्मा संभाजी काळे। मी पूजा सोनवणे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष, अनुसूचित जाती जमाती विभाग, अहिल्यानगर। आज 30/6/2024 रोजी बोटा इथे तळपेवाडी या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी झालेली आहे। बोटा भागात जवळपास आठवड्याभरात ही 3री-4थी चोरी आहे। अनेक कंप्लेंट नोंदवल्या गेल्या, घारगाव पोलीस स्टेशन म्हणा किंवा इतर ठिकाणी, संगमनेरपर्यंत तक्रारी गेल्या, डॉग स्क्वॉड आलं, ठसे घेऊन गेले, काय असतील ते मुद्देमाल किती गेलाय काय सगळ्या चौकशा करून आत्तापर्यंत पोलीस स्टेशन माहिती घेऊन गेले। पण आज तागायात अजूनही कुठल्याही चोराचा तपास झालेला नाही आहे। पठार भागात वाढत्या चोऱ्या लक्षात घेता आपलं पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय असं भासायला लागलंय। कारण की दिवसाढवळ्या जर का चोऱ्या व्हायला लागल्या दुपारी 1-1:30च्या सुमारास, तर इथल्या महिला वर्गाने आणि शेतकरी बंधूंनी करायचं काय? एकतर असा पाऊस पडतोय, ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे, सगळी पिकं वाहून चाललेत, नासायला लागलेत। त्यांची कष्टाची कमाई जर का हे चोर लोक अशी जर घेऊन जात असतील तर त्यांनी पोट भरायचं कसं? आणि राहिला ह्या तरुणीचा किंवा तरुण मुलींचा सेफ्टीचा विषय, तर आज ही मुलगी एकटी घरात होती, कुठलाही प्रसंग ओढवू शकत होता। मग अशा महिला वर्गांचा सेफ्टीचा विषय लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडे तसं तर खूप गांभीर्याचा विषय आहे, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आज काही होऊ शकत होतं, जे चोरटे आले जे ते तरुण होते, मारहाण करू शकत होते तिला, आज कुठलीही घटना घडू शकत होती। पण पोलीस प्रशासनाने अजूनही शांत राहिलेत, याच्या मागचं कारण काय? राहिला विषय दुसरा, अवैध जे धंदे चालतात आहेत आपल्या इकडे, जे समजा गुटखा खातात आहेत मुलं, वाईट मार्गाला जातात आहेत, अल्पवयीन आणि विशेषतः लक्षात घेता हे सगळे अल्पवयीन गुन्हेगार आहेत।
हे सगळे चोर अल्पवयीन मुलं आहेत. जसं दीदीने आता माहिती सांगितली की 23-24 वर्षाची मुलं आहेत, ही खूप मोठी नाही आहेत. त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे पुरले नाही, घरातनं पैसे भेटले नाही, तर हे वाईट वळणाला लागतात. ते तर आजचा तरुण वर्ग जर का असं वाईट वळणाला लागत असेल, चोऱ्यामाऱ्या करत असेल किंवा आणखीन पुढची काही गोष्टी करीत असतील, तर मग आता पठार भागाकडे लक्ष देणारा कोण राहिलंय? काय करायचं आहे सर्वसामान्य लोकांनी? म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या सर्वच चोरांचा छडा लावावा आणि आमच्या सर्व पठार भागातल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.